जय जय रघुवीर समर्थ. हरिभक्ती विणे जाऊने दीक्षण, या नाव लक्षण सार्थकाचे. सार्थकाचे जिणे कथा निरूपणे, श्रवण मनने काळ गेला. काळ गेला हरिभक्तीचे नियोगे, साधूचे निसंगे दास म्हणे. जय जय रघुवीर समर्थ. श्रोते हो नमस्कार. श्री समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या ह्या अभंगाच्या द्वारे समर्थ सांगतायत की सार्थकाचे जिणे कथा निरूपणे, श्रवण मनने काळ गेला. काळ गेला हरिभक्तीचे नियोगे, साधूचे संगे दास म्हणे. समर्थ आपल्याशी अभंगाच्या द्वारे बोलतायत की कलियुगामध्ये जर आपल्याला सार्थक व्हावं आपल्या जीवनाचं असं जर वाटत असेल, आयुष्य आपलं जर उद्धरून जावं असं जर वाटत असेल, तर श्रवण मनने काळ गेला. भगवंताचं कथा कीर्तन जो जीव श्रवण करतो तो उद्धरून जातो. आणि ह्या पद्धतीनं आपल्या ह्या कलियुगामध्ये, त्यातल्या त्यात ह्या पुढच्या असणाऱ्या ह्या युगामध्ये जर आपण आपली पुढची पिढी, सर्व पुढची लहान मुलं जर उद्धरून जावी असं जर वाटत असेल, त्यांचं जीवनाचं पूर्णपणानं सार्थक व्हावं. कारण मनोरंजनाच्या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत, पण मनोमंथनाच्या काही गोष्टी, संस्काराच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या दुर्मिळ आहेत, दुर्लभ आहेत. आणि म्हणून असं जर सार्थक व्हावं असं वाटत असेल तर काय करावं? कथा कीर्तन ऐकावं. आणि म्हणून आपल्याकडे कथा कीर्तन ऐकण्याकरता कीर्तन विश्व हे आता ॲपच्या द्वारे उपलब्ध झालेलं आहे. आणि म्हणून सर्वांना विनंती आहे की आपल्या लहान मुलांना आपण हातामध्ये त्यांच्या मोबाईल देतो आणि ते कार्टून बघत असतात. तर एक आवाहन असं आहे की भगवान गोपालकृष्ण उद्धवाला सांगतात, श्रीमद भागवत ग्रंथामध्ये असा उल्लेख येतो की उद्धवा, या जीवनामध्ये, या जगामध्ये अशी कुठलीही वस्तू किंवा अशी कुठलीही गोष्ट नाही की जिचा उपयोग नाही. मोबाईलचा उपयोग करता येईल, चांगला करता येईल. आणि म्हणून आपण ह्या मोबाईलच्या द्वारे हे कीर्तन विश्व ॲप डाउनलोड करावं ही सगळ्यांना मी विनंती करतो, आवाहन करतो. जगामध्ये जेवढे जेवढे हे लोक हा व्हिडिओ ऐकता आहेत त्यांना सर्वांना आवाहन करतो की त्यांनी कीर्तन विश्व हे ॲप डाउनलोड करावं व नवनवीन कीर्तनं, जुन्या सर्व कीर्तनकारांची कीर्तनं याच्याद्वारे आपण श्रवण करावेत, ज्या योगे आपण सर्वजण सार्थक होऊ. आणि म्हणून खाली दिलेल्या QR कोड सहित आपल्या समोर हे स्क्रीनवरती आहे, त्या QR कोडवरती स्कॅन करून सुद्धा आपण हे कीर्तन विश्व ॲप डाउनलोड करू शकता. हे आव्हान मी सगळ्यांना करतो. जय जय रघुवीर समर्थ.